नमस्कार मित्रांनो, आज महाशिवरात्री आणि आपण महादेवाचे भक्त आणि आज वाल्मिकची यात्रा. दरवर्षीप्रमाणे म्हणलं जाऊया दर्शन करायला वाल्मिकला. आता एकटं कसं जायचं, मग आपला ऑल टाइम फ्री असलेला मित्र सोमनाथला घेतला सोबत आणि निघालो. त्या एवढ्या लांब जायचं म्हणल्यावर आपल्या गाडीतल्या हवा पाणी चेक करावी म्हणून थांबलो सातवाडीत प्रियांश वॉशिंग सेंटरला. काकांना म्हटलं आपल्या गाडीत हवा भरा. काकाने 2 मिनिटात फासफूस केलं, हवा भरली आणि पोचलो मुरगिरीत पोचलो. तर तिथे आमचे गाववाले आमचे मित्र विठ्ठल भाऊ भेटले. त्यांनी आपला चाय पाणी केला आणि निघालो. मग पुढं गोकुळ मार्गे पोचलो आंबेघरमध्ये. हे बघा आपले गुरेघर धरण. आपल्या पाटण तालुक्यात मोरगिरी भागातली ही शान आहे, शान, जन्नत आहे, जन्नत. इथं थोडं फोटोशूट केलं आणि पोचलो आंबेघरमध्ये मंदिराजवळ. या मंदिराजवळ पहिली रील बनवलेली चांगली व्हायरल झाली या देवाच्या आशीर्वादानं. मग मंदिरात देवाचं दर्शन घेतलं आणि निघालो पुढं गेल्यावर रस्ताच चुकला आणि पोचलो कायरमध्ये. मग तिथं आजींची मीटिंग चालू होती. त्यांना विचारलं कसं जायचं. किती लांब आहे? आजींना बाय करून पोचलो पठारावर. तर हे आपले भाऊ डावरीचे हे पण रस्ता चुकले होते. कसं तरी शोधत पोचलो वाल्मिकच्या रस्त्याला. तर इथं इतका धुरळा होता की पांढरं शर्ट घालून गेलेलो लाल भडकच झालं. हे बघा धुरळाच धुरळा. फायनली पोचलो मंदिरात. तर इथं केवढी मोठी लाईन. मग मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि इथं आलो बाहेर. आणि हे बघा इथं हे बिना बोलता आणि बिना आवाजाचे एकावर एक ठेवायचे असतात. आता याचं काय महत्व आहे मला पण माहिती नाही, पण तुम्हाला माहिती असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यात्रेत हे हॉटेल तारागणचे मालक सचिन पाटील आमचे जिगरी ते पण आले होते. त्यांना बाय बाय केलं आणि निघालो परत. जय भोलेनाथ.